हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। Mataji is connected with you. Okay. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण आज वाचायला सुरुवात करणार आहोत। अध्याय पहिला, श्लोक नंबर 1। आता इथून पुढची आपली पद्धती अशी असणार आहे की श्लोक हा 3 वेळा म्हटला जाईल, त्याच्या मागोमाग सर्वांनी म्हणायचं आणि त्यानंतर शब्द टू शब्द अर्थ, त्यानंतर भाषांतर आणि प्रभुपादांचे तात्पर्य वाचायचे आणि समजावून घ्यायचे। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण। श्लोक नंबर 1। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय। धृतराष्ट्रः उवाच, राजा धृतराष्ट्र म्हणाला, धर्मक्षेत्रे धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर समवेतः एकत्रित आलेल्या युयुत्सवः युद्धाची इच्छा करणाऱ्या मामका माझा पक्ष म्हणजेच माझ्या पुत्रांनी, पांडवः पांडुपुत्रांनी, च आणि एव निश्चितपणे, किम काय, अकुर्वत त्यांनी केले, संजय हे संजया। भाषांतर आहे, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले। पहिल्या या अध्यायातले पहिले एक 10 ते 15 श्लोक, मला वाटते 13-14व्या श्लोकापर्यंत युद्धाची रचना आणि थोडाफार इतिहास सांगितलेला आहे भगवद्गीतेमागचा। युद्धभूमीवरती सध्या एक्झॅक्टली काय चालू आहे आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांना हे माहिती आहे की आणि आपण ऑलरेडी वाचलं पार्श्वभूमीमध्ये, त्यामुळे जास्त आपण याच्यावरती चर्चा करणार नाहीये। तरी देखील श्रील प्रभुपाद आपल्याला काही महत्वाचे पॉइंट सांगतात, ते जाणून घेण्यासारखे आहेत, त्याची आपण चर्चा करणार आहे।
तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. इंटरेस्टिंगली आस्तिक्यवादी म्हणजे भगवंतांवर विश्वास असणाऱ्यांसाठी किंवा भगवंतांवरती विश्वास असणारे किंवा भगवंतांवरती विश्वास निर्माण करणारे, श्रद्धा निर्माण करणारा असं हे विज्ञान आहे. प्रभुपाद भगवद्गीतेला आणि श्रीमद भागवतमला दोन्हीला विज्ञान म्हणतात. ज्ञान आणि विज्ञान याच्यातला फरक काय असतो पुढे एका ठिकाणी प्रभुपाद समजावून सांगतात. परंतु थोडक्यात ज्ञान असतं थिअरॉटिकल ज्ञान, वाचणे, आणि विज्ञान असतं त्याचा प्रयोग करून प्रत्यक्षात ते अनुभवणे. त्यामुळे जसं बऱ्याच जणांना वाटतं की भगवद्गीता हे फक्त एक ज्ञान आहे किंवा भगवद्गीता ही फक्त एक पूजेची वस्तू आहे, तसं ही नाही आहे. म्हणजे आहे, पूजनीय आहे, कधीही आपण खाली ठेवली नसली पाहिजे, आदराने हाताळली पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे यातलं ज्ञान स्वतःच्या आचरणात उतरून त्याच्या मागचं विज्ञान समजावून घेतलं पाहिजे. याला आस्तिक्यवादी विज्ञान म्हणतात. आस्तिक्यवादी म्हणजे भगवंत आहेत, भगवंतांचं स्वरूप आहे, भगवंतांच्या आणि आपला संबंध आहे हे ठामपणे प्रस्थापित करणारं विज्ञान. त्या ठिकाणी आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. प्रभुपाद याच्यानी सुरुवात करतात कारण विशेष करून भारतामध्ये हजारो आवृत्त्या आहेत भगवद्गीतेच्या, हजारो लेखकांनी लिहिलेल्या आहे आणि एकच आवृत्ती समजावून सांगणारे हजारो लोक आहेत. आणि मॅक्झिमम वेळेला विशेष करून कलियुगामध्ये त्याचा अर्थ बदलून सांगितला जातो, कारण त्यामागे प्रत्येक जीवाचा उद्देश हा असतो लाभ, पूजा आणि प्रतिष्ठा. मला याच्यातून काही लाभ होतो का किंवा माझी प्रतिष्ठा वाढते का, याच्यासाठी मॅक्झिमम लोक प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न इथे पण दिसून येतो. त्यामुळे आपण भगवद्गीता अत्यंत काळजीपूर्वक शब्द टू शब्द, लाईन टू लाईन आपले आचार्य ज्याप्रमाणे समजावून सांगतात त्याप्रमाणे आहे तशी समजावून घेतली पाहिजे. ते जर झालं नाही तर मग जीवनामध्ये काहीच बदल घडणार नाही. आणि जीवनामध्ये बदल आपल्याला पाहिजे म्हणून तर आपण इथे आलेलो आहे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण भगवद्गीतेमध्येच आहे आणि ते म्हणजे अर्जुन. याच्याबद्दल थोडीशी चर्चा आपण इंट्रोडक्शन मध्ये केली तरी प्रभुपाद इथे पुन्हा एकदा सांगतात की भगवद्गीता कशी समजावून घेतली पाहिजे याचं उदाहरण भगवद्गीतेतच दिलेलं आहे आणि ते म्हणजे अर्जुन. बाकी दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने आपण भगवद्गीता समजावून घेऊ शकत नाही, हे डोक्यात ठेवा. तुम्हाला बरेच जण समजावून सांगणार याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ तसा आहे, मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय. तुमच्या वाटण्याला न वाटल्याला काहीही अर्थ नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत ते सत्य असलंच पाहिजे, मग ते कलियुग असो, त्रेतायुग असो, द्वापर युग असो, कधी कुठलाही काळ असो. बऱ्याचदा आपल्याला भगवद्गीतेतल्या गोष्टी पण चुकीच्या आहेत, त्या आपण नाही केल्या तर चालतात, हे देश काल पात्र याच्या पडद्याखाली ठेवून सांगितलं जातं की या देशात हे चालत नाही, या काळात हे चालत नाही, या परिस्थितीमध्ये चालत नाही. असं काही नाही, सगळं काही ऍज इट इज आहे तसं लागू होतं. आणि म्हणून आपण अर्जुन होत नाही. पहिला जो अध्याय आहे तिथे आपल्याला फक्त अर्जुनाची मनस्थिती समजावून घ्यायची आणि ती आपल्याशी कशी आपण तुलनात्मक दृष्ट्या त्याचा आपण अभ्यास करून आपल्याशी कशी संबंधित आहे हे जाणून घ्यायचंय. म्हणून पहिल्यांदाच श्रील प्रभुपाद सांगतात की भगवद्गीता ही
अर्जुनासारखीच समजावून घ्यायची. त्याने म्हणजे अर्जुनाने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान त्याला समजते. म्हणजेच काय, आपण पुढे पुढे वाचणारच आहोत, तरी पण मी याचा अर्थ पुढे दिलेला आहे, भगवंत स्वतःच दिलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन जिथे भगवंतांना गुरु म्हणून मानतो तिथे तो स्पष्ट म्हणतो की मला जे माझ्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे ते मला समजत नाहीये. मी बोललो बरंच काय काय बडबडलो, परंतु मला काही माहिती नाही माझ्यासाठी काय चांगलं आहे. मी आता तुम्हाला गुरु मानतो, आपली मैत्री बंद करा, माझे गुरु व्हा आणि मला ठामपणे सांगा. मित्रातलं बोलणं एवढं सिरियसली कोणी घेत नाही. अर्जुन म्हणतो माझे गुरु व्हा, मी तुम्हाला शरण आलो आहे, त्यामुळे तुम्ही जे सांगाल तेच मी करणार. आणि हा मूड आपला जर असेल तर आपण भगवद्गीता समजावून घेऊ शकतो. या जगातल्या प्रत्येक जीवाकडे एक प्रकारचं फिल्टर आहे, चाळणी आहे. आणि जे काही आपण ऐकतो प्रवचनामध्ये, मंदिरामध्ये, इकडे तिकडे सगळीकडे, ते सगळं चाळणीतून फिल्टर करून घ्यायची आपल्याला सवय लागलेली असते. हा, थोडंफार सतर्क राहिलं पाहिजे. जसं आता म्हणालो की बरेचसे चुकीचं सांगणारे आहेत हेतू ठेवून, परंतु भगवान श्रीकृष्णांचे शब्द आहेत असे घ्यायला काही हरकत नाही आपल्याला. आणि म्हणूनच श्रील प्रभुपादांनी या भगवद्गीतेला शीर्षक दिलेलं आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. प्रभुपाद म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही देखील कोणताही हेतू न ठेवता अगदी काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, न्यूट्रल राहून, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचा विचार न करता की मला हे ज्ञान समजावून घ्यायचंय, अनबायस्ड, स्वतःचं मत त्याच्यामध्ये न घालता किंवा स्वतःच्या मताला पटतंय की नाही हे न बघता आहे तसं हे जर ज्ञान घेतलं तर तुम्हाला भगवद्गीताच नाही तर अखिल संपूर्ण वैदिक ज्ञान तुम्हाला या पुस्तकातून मिळतं. बाकी काही वाचायची गरज नाही. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे की सगळं आहे याच्यामध्ये. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. मगाशी आपण चर्चा केली, आस्तिक्यवादी विज्ञान. महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. याची सुरुवात याच्याने होते. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी भगवद्गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. अजूनही ही भूमी आहे, बरेच लोक तिथे जातात, प्रणाम करतात, त्या जागेला जाऊन प्रेरणा घेतात आणि ही चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली. तर कुरुक्षेत्र हे त्या ठिकाणाचं नाव आहे. प्रभुपाद बऱ्याचदा आपल्याला समजावून सांगतात की नॉर्थ इंडियामध्ये, दिल्लीच्या बाहेर. येथे म्हणजे या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे हा शब्द देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे. धर्मक्षेत्रेचा अर्थ असतो जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण. सिंपल, धर्माचं क्षेत्र. धृतराष्ट्र स्वतः म्हणतो कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे. कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली धर्मक्षेत्र झालं. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत संशयक होता म्हणजे त्याला शंका वाटत होती की काय होणार. आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले.
पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती, तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे. प्रभुपाद धृतराष्ट्राचा मूड समजावून सांगतात थोडंफार. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधी लिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राच्या वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय स्थान असे उल्लेख करण्यात आले आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला होता. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र ते हे स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार तो उत्तम रीतीने जाणून होता. हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही, परंतु प्रभुपाद आपल्या लेक्चर्स मध्ये खूप छान समजावून सांगतात की धर्मक्षेत्रे हा शब्द वापरण्यामागे धृतराष्ट्राचा उद्देश हा होता की जनरली जेव्हा दोन पार्टींमध्ये भांडण होतं, पूर्वी हे खूप कॉमन होतं, आजकाल कलियुगामध्ये हे राहिलं नाही, परंतु गावामध्ये जेव्हा दोन पार्टीमध्ये भांडण होतं तेव्हा पंच लोक त्यांना मंदिरामध्ये बोलवून घ्यायचे भांडण मिटवण्यासाठी. कारण मंदिरासारख्या धर्माच्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी लोक खोटं बोलायचे नाहीत, आपले चुका मान्य करायचे आणि पंच त्या चुकांवर आधारित निर्णय द्यायचे आणि दॅट्स इट. ही न्याय पद्धती होती पूर्वीची. तिथे काही करार करून ठेवायचं नाही किंवा न्यायाधीश नसायचे. आता कलियुग जसं जसं वाढेल या पद्धती सगळ्या नष्ट झाल्या, परंतु प्रभुपाद समजावून सांगतात की धृतराष्ट्राला अशी भीती वाटत होती की धर्मक्षेत्रावरती आल्यानंतर हे कॉम्प्रोमाइज तर करणार नाहीत आणि धृतराष्ट्राला कॉम्प्रोमाइज नको होतं. त्याला असं वाटायचं की आपले 100 आहेत आणि त्यांचे 5 आहेत, त्यामुळे जिंकण्याची खात्री तर आपली 100% आहे आणि कॉम्प्रोमाइज करून परत राज्यातला छोटासा तुकडा आहे ते देण्यात काही अर्थ नाही. एकदा देऊन बघितलेलं, ते आपल्यापेक्षा स्ट्रॉंग झाले, राजसूय युद्ध करायला निघाले, छोटीशी भूमी दिली त्यांना तर ते सम्राट झाले. तर त्यांना संपवणे हे त्याच्या पण डोक्यात होतं आणि त्यामुळे तो संजयला या कुतूहलाने प्रश्न विचारतोय की पुढे काय केलं, कॉम्प्रोमाइजला तर बसले नाहीत ना. आणि तिथे भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण एक्सपर्ट होते कॉम्प्रोमाइज करून आणायला धर्माच्या बाजूने. आणि त्याचबरोबर त्याला ही पण चिंता होती की धार्मिक ठिकाणी धर्माचाच विजय होतो आणि आपले पुत्र हे अधार्मिक आहेत हे त्याला पण माहिती होतं. मी स्वतः अधार्मिक आहे हे पण त्याला माहिती होतं. जसं आताच्या घडीला आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण काय काय पाप करतो, आपल्याला स्वतःला माहिती असते. त्यामुळे अशा ठिकाणी जायला आपण घाबरतो, हो की नाही. तर हा धृतराष्ट्राचा त्यामागचा मूड सांगितला शिल प्रभुपादांनी इथे. संजय हा व्यासांचा शिष्य होता. या श्लोकामध्ये जे संजय म्हटलेला आहे, संजय हा धृतराष्ट्राचा सारथी आणि सहाय्यक दोन्ही होता ऍक्च्युली. कारण धृतराष्ट्राला डोळ्याला दिसायचं नाही, तो बऱ्याच ठिकाणी मदतीला संजय असायचा. आणि संजय हा व्यासदेवांचा शिष्य होता आणि तो जरी धृतराष्ट्रांच्या खोलीमध्ये होता, कक्षामध्ये होता, तरी व्यासदेवांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. आणि यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. विचारलं काय चालू आहे तिथे. आता याच्याबद्दल श्रील प्रभुपाद खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सांगतात की आजकाल प्रभुपादांनी जेव्हा याच्यावरती लेक्चर दिले तेव्हा इंटरनेट नव्हता, नाहीतर प्रभुपादांनी म्हटलं असतं की आजकाल इंटरनेटवरती तुम्हाला लाईव्ह मिळतं बघायला. परंतु तेव्हा दूरदर्शन होता, टीव्ही होता आणि मग प्रभुपाद समजावून सांगायचे की सगळं काही काय म्हणतात त्याला, मायथॉलॉजिकल, तथाकथित कथा आहे आणि काल्पनिक कथा आहे असं म्हणायची आपल्याला सवय लागली. असं कुठे कोणाला दिसतंय काय,
उगीच कथा म्हणून सांगितली असेल. तर प्रभुपाद प्रत्येक गोष्ट शिल प्रभुपाद सायन्सच्या दृष्टिकोनातून समजावून सांगायचे. आणि ते आपल्या लेक्चरमध्ये सांगतात की आता तुम्ही लोकांनी अशी गोष्ट शोधून काढली ज्याद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये चाललेली क्रिकेटची मॅच तुम्ही आता इथे लाईव्ह या क्षणाला बघू शकता. बरेचसे कॅमेरे लावलेले असतात आणि त्याच्यातून तुम्ही सगळ्या बाजूनी सगळ्या अँगलनी आणि ज्या त्या वेळेला पाहू शकता विदाउट एनी लेटन्सी. मग प्रभुपाद म्हणतात हे तुम्हाला हे शक्य आहे, मग भगवंतांना अशी टेक्नॉलॉजी करायला का अशक्य आहे की काही मंत्राद्वारे आणि सिद्धीद्वारे हृदयामधूनच तुम्हाला बघता येईल? का नाही शक्य? हो की नाही? आपल्याला मूर्खाप्रमाणे सवय लागली सगळं काही काल्पनिक कथा आहे म्हणून सोडून द्यायची. ज्याला टीव्ही म्हणजे काही आयुष्यात त्यांनी कधी पाहिलेलं नाही त्याला हे तुम्ही समजावून सांगायला लागला तर तो देखील तुम्हाला हेच म्हणेल काल्पनिक कथा सांगताय तुम्ही मला. अज्ञानामध्ये सुख असते बरोबर आहे, परंतु अज्ञानामध्ये काही गोष्टी मान्य करायच्या आणि काही गोष्टी मान्य करायच्या नाहीत हे चुकीचं आहे. सायन्सच्या विरोधात नव्हते कधी श्रील प्रभुपाद. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, सायन्स प्रभुपाद समजावून सांगायचे आणि त्या आधारावर हे पण सांगायचे की हे जे काही आहे भगवद्गीतेमध्ये, महाभारतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये ते देखील सायन्सच होतं. संजय ज्या टेक्नॉलॉजीने धृतराष्ट्रच्या रूम मध्ये बसून ते युद्ध पाहू शकत होता ती देखील एक टेक्नॉलॉजीच होती. आणि का असू नये? सूक्ष्म टेक्नॉलॉजी. पुढे पुढे अस्त्र शस्त्र जिथे समजावून सांगितलेत तिथे प्रभुपाद अजून समजावून सांगतात की आता आपल्याला फक्त हीट अग्नीवरती आधारित अस्त्र आपण शोधून काढलेत आपल्या शास्त्रज्ञांनी. पूर्वीच्या काळावरती जल तत्वावर आधारित शास्त्र असायचे, वायू तत्वावर आधारित शास्त्र असायचे. एवढे पॉवरफुल त्यांचं नॉलेज होतं. त्यामुळे संजय आहे तसं एक्झॅक्टली पाहू शकत होता विथ मल्टिपल कॅमेराज एडिट केलेलं सगळं ज्या त्या अँगलनी. जसं तुम्ही महाभारतामध्ये पाहिले, जुना महाभारत बघितला असाल, नवीन महाभारत बघितला असाल, मला माहिती आहे जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हता तेव्हा ही गोष्ट समजावून सांगणे कठीण होतं, परंतु आता तुम्हाला समजावून सांगणे सोपं आहे. हो की नाही? पुढचा मुद्दा म्हणजे पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. धृतराष्ट्र काय म्हणतो? मामका पांडवाश्चैव, माझे पुत्र आणि पांडवाच्या पुत्रांनी. तो स्वतःचे म्हणत नाही. आणि त्या वेळेला एवढी पण कुटुंब व्यवस्था खालच्या थराला गेली नव्हती की असं काही म्हटलं जावं. अगदी कलियुगामध्ये अगदी 20-30 वर्षापूर्वी भाऊ एकत्र राहायचे आणि प्रत्येकाच्या पुत्राला आपलाच पुत्र म्हणायचे. परंतु तेव्हा देखील धृतराष्ट्र सारखे आसुरी प्रवृत्तीचे लोक असा मतभेद करायचे. काय म्हणतो तो? त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले. माझे वेगळे ते वेगळे. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजेच पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. बऱ्याचदा महाभारतामध्ये असं दाखवलं जातं की धृतराष्ट्राच्या मनामध्ये करुणा पण आहे, परंतु खरं बघायला गेलं तर काहीच करुणा नव्हती. कारण संपूर्ण भारतवर्ष म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर ते राज्य करत होते आणि पांडूच्या 5 पुत्रांना छोटीशी भूमी द्यायला काहीच हरकत नव्हती. ते पण त्यांना मान्य नव्हतं. धृतराष्ट्र म्हणतो की त्यांनी स्वतःहून गमावलंय खेळामध्ये, त्याला मी काय करणार? हे वडीलधारे या नात्याने तुमची पण काही जबाबदारी होती त्यांना थांबवणे किंवा तुमच्या पुत्रांना थांबवणे. तो धृतराष्ट्र तसा करत नाही. आणि संपूर्ण महाभारत जे आहे ते ऍक्च्युअली धृतराष्ट्राची मनोकामनामुळे झालेलं आहे. दुर्योधन हा एक काय म्हणतात त्याला, एक प्यादा किंवा प्रतिनिधित्व, धृतराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा ती भूमिका आहे दुर्योधन. ऍक्च्युअली याची सगळ्याची सुरुवातच धृतराष्ट्राच्या मेंटॅलिटीने झालेली असते.
आणि ही धृतराष्ट्राची मेंटॅलिटी आपल्याला आज कलियुगामध्ये घराघरामध्ये दिसते. प्रभुपाद बऱ्याचदा आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात की तेव्हा एक धृतराष्ट्र होता, आता घराघरामध्ये धृतराष्ट्र आहे. दुर्योधन नसला तरी चालेल, दुर्योधन असला तरी चालेल, पण धृतराष्ट्र असू नये घरामध्ये. कारण त्याच्या मेंटॅलिटीनेच हे सगळं वेगळं व्हायला सुरुवात झालं. प्रारंभी म्हणजे सुरुवातीला केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल. आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे. म्हणजेच याचाच अर्थ श्रील प्रभुपाद समजावून सांगतात की या श्लोकामध्ये कुठे सांगितलेलं नाहीये, परंतु धर्मक्षेत्रे याचा अर्थ आहे की तिथे भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहे. धर्मक्षेत्रे याचा अर्थ आहे की तिथे धर्माचाच विजय होणार, अधर्माचा पराजय नक्कीच होणार. आणि नेहमी धर्माचाच विजय झाला पाहिजे आणि अधर्माचा पराजय झाला पाहिजे आपल्या जीवनामध्ये देखील. हे यातून आपल्याला घेण्यासारखं आहे. पुढच्या श्लोकामध्ये संजय सांगायला सुरुवात करतो. संजय म्हणतो, दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तथा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला, सुरुवात केली. तात्पर्य श्रील प्रभुपाद समजावून सांगतात, याच्या मागचं देखील थोडस पॉलिटिक्स. धृतराष्ट्र हा जन्मताच अंधा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. धृतराष्ट्रापासूनच ही सुरुवात कदाचित झाली असेल की मोठ्या भावाला सगळं मिळालं पाहिजे. ऍक्च्युली तसं कुठेच शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये. यस, एक इनफॉर्मल रूल म्हणून तो रूल असतो वैदिक काळापासून, मोठ्या भावाला सगळी उत्तरदायित्व द्यायचं असतं. परंतु तो जर पात्र नसेल, लायक नसेल, तर दुसऱ्या भावाला दिलं पाहिजे जबाबदारी. आणि कुठलाच मुलगा पात्र नसेल तर जो घरातला नाहीये त्याला देखील राजा बनवण्याची पद्धत होती पूर्वी. राजा हा तोच असतो जो कम्प्लिटली धर्माचं रक्षण करतो. बऱ्याच जणांना हे पहिल्यांदा ऐकल्यावरती आश्चर्य वाटतं. राजाचं प्रथम कर्तव्य हे प्रजेचं रक्षण करणे हे नसतं, धर्माचं रक्षण करणे हे असतं. कारण धर्माचं रक्षण केलं तरच प्रजेची रक्षा होत असते. धर्माचं रक्षण केलं नाही तर समाजामध्ये अधर्म वाढणार, मग प्रजेचं रक्षण कसं करणार. आणि जर राजाच अधार्मिक असेल तर मग तिथे कलियुगाची सुरुवात होते. आणि या सगळ्यांमध्ये हा जो धृतराष्ट्रचा पिरियड होता तो कलियुग आणि द्वापर युगाच्या संध्या पिरियड मधली झालेली ही सगळी कथा आहे. काही असे विचित्र आसुरी राजे झाले, त्यांना काढून दैवी गुणाचे राजे झाले, पुन्हा आसुरी राजे झाले, असं करत करत कलियुगाची सुरुवात झाली. सगळे आसुरी राजे झाले. जसं की धृतराष्ट्रांना काढून टाकल्यानंतर युधिष्ठिर महाराज राजा होतात. युधिष्ठिर महाराजानंतर युधिष्ठिर महाराजांचा नातू परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराजांचा नातू हा राजा होतो. तो देखील भक्त असतो, पूर्णपणे धार्मिक असतो. आणि त्याच्यानंतर त्याचे पुत्र असं हळूहळू मग कलियुग सुरुवात होता. धृतराष्ट्र हा जन्मताच अंधा होता, पण तो दुर्दैवाने आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. राजाने आध्यात्मिक दृष्ट्या स्ट्रॉंग महत्वाचं असतं. हे 4थ्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहेत, तेव्हा आपण चर्चा करूया. त्याला नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत.
सगळीच. आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच कॉम्प्रोमाइज शक्य नाही, अशी त्याची सुद्धा प्रभावाबद्दल शंका होती काय? Why there is so much latency in the display also? That never happened. Sorry. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. म्हणजे काय? एखाद्या, जसं मगाशी म्हणालो की मंदिरात गेल्यानंतर आसुरी प्रवृत्तीचे लोक पण भीतीने सत्य बोलतात, खरं बोलतात, धार्मिक वागायच्या ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतात, कारण त्या वास्तूचा तो प्रभाव असतो. आणि त्यामुळे त्याला भीती वाटत होती राजाला, धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राने युद्धवरील परिस्थिती केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावायचे होते. आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली चित्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यात्कारी मुत्सद्दीगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. आता याच्या पुढे जे श्लोक आहेत ते दुर्योधन काय म्हणतो हे सांगितलेलं आहे. त्याचं थोडस इथे श्रील प्रभुपाद समराईज करून सांगतात आपल्याला की येस, दुर्योधन जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो मुत्सद्दी होता, कारण क्षत्रियाचं रक्त होतं सगळ्यांच्या अंगामध्ये, नाही असं नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये तो क्षत्रिय धर्म विसरून स्वार्थी झाला होता. आणि या भौतिक जगामध्ये आपला धर्म विसरून, आपलं कर्तव्य विसरून स्वार्थी होणे हे खूप डेंजरस असतं. पण तरीही तो राजाप्रमाणे वागत होता. ऑफकोर्स या युद्धामध्ये तोच राजा होता, कारण त्याचे वडील घरी होते. म्हणून या श्लोकामध्ये राजा वचनम अब्रवीत म्हटलेलं आहे. आणि राजा हा इतकाही मूर्ख नसतो की तो अहंकाराने काहीही करू शकेल. म्हणून तो आपल्या सेनापतीकडे गेला चर्चा करण्यासाठी पुढे काय करायचं. प्रभुपाद इथे सांगतात की तो पुढच्या श्लोकांमध्ये म्हणतो की त्यांचं सैन्य बघा, हे आलेत, हे आलेत, हे आलेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि थोडक्यात तो सांगत असतो की आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जरी ते 5 असले तरी त्यांच्याकडे सैन्यबळ आणि मोठे मोठे बलाढ्य सहकारी राजे पण आहेत. पुढच्या श्लोकामध्ये दुर्योधन म्हणतो, पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्यम महतीम चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, तो आचार्यांना टॉन्ट मारत आहे. तुम्हीच त्याला शिकवलं आणि आज तो दुसऱ्या बाजूने लढतोय. तात्पर्य, मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांना चुका दाखवून द्यावायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला होता, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली.
द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आणि ऍक्च्युली एक ब्राह्मण असाच असतो, ज्ञान द्यायला कधीही कचरत नाही. जो त्या ज्ञानाच्या मोबदल्यात काहीतरी मागतो, जो डिस्क्रिमिनेशन करतो, मी याला ज्ञान देणार आहे याला देणार नाही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी, तो ऍक्च्युली ब्राह्मण नसतो. बऱ्याचदा मग आपल्याला प्रश्न पडतो की मग त्यांनी काय नाव त्याचं, अंगठा कापून देत होतो, एकलव्याला द्रोणाचार्यांनी का नाही म्हटलं? नाही, हा पण प्रश्न पडतो आपल्याला. व एकलव्य हा क्षत्रिय घरामध्ये जन्मलेला नव्हता आणि ब्राह्मणाचं हे पण कर्तव्य असतं की आपण जे ज्ञान देणार आहोत ते चांगल्या कामासाठी वापरलं जाईल की नाही याचा विचार करणे देखील ब्राह्मणांचं कर्तव्य असतं. पूर्वीच्या काळामध्ये कसलंही ज्ञान असो, मग ते लष्करी ज्ञान असो, वेदांचं ज्ञान असो, कसलंही ज्ञान असो, गुरुला पूर्ण परवानगी होती की कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही. आणि तो शिष्याला पाहायचा की हा ज्ञान घेण्यायोग्य याची पात्रता आहे की नाही. जसं आजकाल जसं केलं जात नाही, आजकालच्या शाळा कॉलेजमध्ये काय झालं केलं जातं, सगळ्यांना समान हक्क आहे, सगळ्यांना समान हक्क आहे ज्ञान घ्यायचा, असं कधीच नसतं. गुरुनी पाहायचं असतं की हा वेद जाणून घेऊ शकतो का, त्याच्यामध्ये ते गुण आहेत का, मगच तो त्याला शिष्य म्हणून ऍक्सेप्ट करायचा. तर दृष्टद्युम्न हा एका क्षत्रियाचा मुलगा होता आणि तो ऍक्च्युली प्युअर क्षत्रिय होता, हे देखील द्रोणाचार्यांना माहिती होतं. हे द्रोणाचार्यांना पूर्ण माहिती होतं की याला यज्ञ करून मला मारण्यासाठीच खास याचा जन्म झालेला आहे. आणि तरी देखील त्यांनी त्याला शिकवलं, कारण ब्राह्मणाला सगळं माहिती असतं. एक दिवस मला मरायचंच आहे, त्यामुळे याला न शिकवलं काय नाही शिकवलं काय मला मरायचं आहे, त्यापेक्षा मग याला न शिकवायचं नाही म्हणून मी जर ठरवलं तर ते माझ्या हातून पाप होईल आणि मग त्याचा पापाचं परत दंड मला भोगावं लागेल. तर हे मी का समजावून सांगतोय, प्रभुपाद देखील आपल्या एका लेक्चरमध्ये समजावून सांगतात की जे आपलं कर्तव्य असतं त्यालाच धर्म म्हटलं जातं. कधी कधी अर्जुनचा धर्म होता युद्ध करणे, जसं आपण परवा बघितलं धर्म म्हणजे सेवा, त्यालाच आपण कर्तव्य म्हणू शकतो. क्षत्रिय धर्म, ब्राह्मण धर्म वगैरे. आणि हे धर्म आपण भगवंतांसाठी, भगवंतांची सेवा म्हणून करण्यामध्ये काही कुचराई केली आपण, कुठल्याही कारणाने असू दे, मग ते माझा त्याच्यात फायदा नाही किंवा मला त्याच्यामध्ये काही मिळणार नाही किंवा माझं त्यात नुकसान आहे, असं या मेंटॅलिटीने आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलेले उपदेश नाही पाळले किंवा आपल्या धर्माचं कर्तव्य आपण नाही केलं तर त्याचं पाप लागत असतं आपल्याला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रभुपाद आपल्या एका लेक्चरमध्ये समजावून सांगतात की हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवून आपण प्रत्येक गोष्ट पाप विरहित कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. हा भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे की पाप कर्म बंद कसे करणे. जसं दुर्योधनाचा धर्म होता की जो कोणी पात्र राजा आहे त्याच्या हाती राज्य सोपवणे, परंतु तो स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तो ते करायला तयार नव्हता, म्हणूनच तो धर्मापासून विचलित झाला. आणि आपण देखील तसेच रोज एव्हरी डे आपल्या कर्तव्यापासून, धर्मापासून विचलित होतो. आणि याचं कारण मेनच एकच असतं, माझा त्याच्यात काय फायदा आहे. आणि आपला फायदा न बघता सेवा करणे, कर्तव्याची अंमलबजावणी करणे हा धर्म असतो. तर तो धर्म द्रोणाचार्यांनी निभावला, परंतु दुर्योधन त्यांना काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, सार्कॅस्टिकली टॉन्ट मारतोय, उपेक्षा करून उपहासात्मक बोलतोय, बघा तुमच्यामुळे झाले, तुम्हाला आज भोगावं लागतंय.
कुठे होतो आपण? आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. आणि नुसता त्या बाजूने नव्हता तो ऍक्च्युली सेनापती झाला होता, फर्स्ट सेनापती. या युद्धामध्ये बरेच सेनापती बदलतात, जसे मरतील तसे. तो फर्स्ट सेनापती होता. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे दाखवून द्यावायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान तसंच सर्वात प्रिय असा शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. तर आज आपण इथेच थांबूया. पुढे बरीचशी नुसतं नावं घेत होतो, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे वगैरे. उद्या आपण कंटिन्यू करूया. एक प्रश्न इथे असा उद्भवला जातो की द्रोणाचार्य जे एक शुद्ध ब्राह्मण होते ते दुर्योधनाच्या बाजूने का लढतात? पितामह भीष्म ज्यांचं 12 महाजनांमध्ये नाव घेतलं जात. महाजन म्हणजे जे भक्ती म्हणजे काय समजावून सांगण्याचा फक्त त्यांना अधिकार असतो, असे लोक. ते अधर्माच्या बाजूने का काम करतात? तर प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की त्यांनी दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं. प्रभुपाद शब्द वापरतात ते दुर्योधनाच्या पगारावर होते. म्हणून आपण नेहमी हे या बाबतीत देखील सतर्क राहिलं पाहिजे की आपण पगार घेतो कोणाकडून आपण फेवर्स घेतो. फेवर्सला काय म्हणतात? मदत घेतो किंवा उपकार ज्याला म्हणतात, उपकार करून घेतो. कारण त्या उपकाराची जी परतफेड करावी लागते. आणि त्या एकाच कारणासाठी हे दोघे त्या बाजूने लढत होते. त्या दोघांना पण माहिती होतं की आपण जिंकणार नाही, आपण मरणार आहे, तरीही ते त्या बाजूने लढत होते. आणि प्रभुपाद दुसऱ्या पद्धतीने असं समजावून सांगतात की हेच दोघे नाही, बरेच होते असे. ऍक्च्युली कृपाचार्य पण होते, बरेच होते. दुसरा एक महत्वाचा पॉइंट शिला प्रभुपाद समजावून सांगतात तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांना हे देखील दाखवून द्यायचं होतं की अधर्माच्या बाजूला कोणीही असो, मग तो स्वतः महाजन असला तरी चालेल, शुद्ध भक्त जरी अधर्माच्या बाजूने असला तरी चालेल, त्याला मारावंच लागतं, त्याचा पराजय करावाच लागतो. धर्म प्रिव्हेल्स, धर्माचाच विजय होतो नेहमी. हरे कृष्ण. तर आज आपण इथेच थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी प्रणाम. हरे कृष्ण. आता तुम्ही म्हणालात तसं की आपलं धर्म म्हणजे पहिलं आपण ज्या सारांश मध्ये जे शिकलो तर त्याच्यामध्ये असं होतं की धर्म म्हणजे सेवा, पण आता त्याचा अर्थ बदललाय. आता अर्थ झालाय कर्तव्य. कर्तव्य म्हणजेच तुमचा धर्म. मग आता तुमचा धर्म हा प्रत्येक वेळेला असा परत परत पुढे बदलत जाणार आहे का या धर्माचे हे दोनच अर्थ आहे? धर्म हा संस्कृत शब्द बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, परंतु जो गुणधर्म असतो, जो आपल्यापासून कधीच बदलता येत नाही, तो कधीच बदलत नाही. सेवा आणि कर्तव्य हे एकच असतं. सेवा म्हणजेच कर्तव्य असतं, कर्तव्य म्हणजेच सेवा असते, काही बदललेलं नाहीये.
बऱ्याचदा आपण त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. कर्तव्याचा अर्थ असतो की मला ही सेवा करायची आहे, ती केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये जेव्हा हा पार्ट येतो की मला केलंच पाहिजे, तो माझा धर्म आहे, ते मला केलंच पाहिजे. आणि हे कर्तव्य हा शब्द कसा समजावून घ्यायचा की आता ठीक आहे, सेवा म्हणजे धर्म आहे, परंतु काय सेवा करणार मी? ती सेवा जेव्हा आपण विकृत पद्धतीने करतो तेव्हा ती सेवा अधर्म पण होते. जसं आज आपण करतोय, आपण आपल्या मुलांची सेवा करतोय, आपल्या कुटुंबाची सेवा करतोय, राष्ट्राची सेवा करतोय, समाजाची सेवा करतोय, हे धर्म नाही. येस, हे धर्मच आहे, परंतु हे विकृत स्वरूपात आहे. जसं की प्रेम हे शुद्ध स्वरूपात प्रेम असतं आणि विकृत स्वरूपामध्ये वासना असते. दिसतं सेम. त्यामुळे सेवा ही जेव्हा कर्तव्य म्हणून केलं जातं तेव्हा ती खऱ्या अर्थाने शुद्ध धर्माची अवस्थेमध्ये असते. आणि कर्तव्याचा शब्दशः अर्थ असतो की मला भगवंतांसाठी, त्यात मला काही नाही मिळालं तरी मला हे केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जो शुद्ध सत्वगुणामध्ये असतो तो या लेवलला येतो आणि यालाच भक्ती म्हणतात. पुढे 14व्या 17व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण सत्व रज तम गुणाचा अभ्यास करू तेव्हा तिथे समजावून सांगितलं जातं की जो सत्वगुणामध्ये असतो तो शुभ अशुभ, फायदा तोटा, मान अपमान या कशाच्याही गोष्टीची पर्वा न करता आपली सेवा आपलं कर्तव्य म्हणून करतो. आणि म्हणूनच तो धार्मिक म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. हरे दंडवत प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा, दंडवत. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, माझा एक असा प्रश्न आहे की बरेच लोक म्हणते किंवा भक्त म्हणते की एकादशीला तुळशीपत्र तोडू नये आणि काही जण म्हणतात बारशीला तोडू नये. आणि एकादशी दिवशी ज्यावेळेस आपल्या प्रसादात तुळशीपत्र येते ते जर आपण खाल्ले तर आपल्या एकादशी व्रतचा भंग होतो. काय थोडीशी 2 मिनिटं पाहिजे. हरे कृष्ण. द्वादशीला तोडू नये. दॅट करेक्ट. या, बिकॉज आपण हे गृहीत धरतो की तुळशी मातेने देखील एकादशी केलेली आहे, म्हणून द्वादशीला तोडू नये. आणि खाण्यापिण्याबाबत असं काही नाही आहे. आपण ऑलरेडी याच्याबद्दल खूप चर्चा केलेली आहे मागच्या सत्रामध्ये. या भगवद्गीता वाचण्यापूर्वी जे पुस्तक वाचत होतो आपण त्यामध्ये 2च नियम आहेत एकादशीचे. ग्रेन्स आणि बीन्स खायचे नाही. धान्य आणि कडधान्य, पल्सेस. आणि ऍक्च्युली तपस्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एकच नियम आहे, एकादशीच्या दिवशी काहीच खायचं नाही. तुमची परिस्थिती म्हणजेच आरोग्य व्यवस्थित नसेल किंवा भयानक कष्टाचं तुम्हाला काम असेल, भयानक, थोडंफार नाही, भयानक, तर तुम्ही थोडंफार दूध आणि फळं घेऊ शकता, बाकी काही खायची गरज नाही. आणि अगदीच काही मेडिकल कंडिशन असेल तर त्यांनी एकादशी प्रसाद घेतला पाहिजे. बाकी सर्वांनी तपस्या केली पाहिजे त्या दिवशी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, धन्यवाद. हरे कृष्ण.